कल्याण में जमीन के मालिकाना हक को लेकर किसान परिवार और बिल्डर आमने सामने आ गए हैं। किसान परिवार का दावा है कि जमीन पर उनका हक है, जबकि बिल्डर इस अपना प्रोजेक्ट का हिस्सा बता रहे हैं। इस टकराव के चलते कल्याणशील रोड पर भारी हंगामा देखने को मिला। ये मामला नेकमीपाड़ा इलाके का है, जहां जमीन को लेकर जबरदस्त तनातनी हो गई। हालात तब और गंभीर हो गए जब विरोध स्वरूप महिलाओं ने गेट पर बैठकर प्रदर्शन शुरू किया। पुलिस ने स्थिति संभालने की कोशिश की, लेकिन इस दौरान महिलाओं और पुलिस के बीच हल्की झड़प हो गई। आमची ही जागा 79ची ख जागा ही आहे। या जागेवर या बारसकरने अचानक इतर माणसं आणून बलाचा वापर करून, मोठ्या बिल्डरचा वापर करून इथे यांनी गुंडशाही चालवली आहे। आणि इथे त्यांना येण्यासाठी आम्ही रोकत नाहीये, पण तो बलाचा वापर करून त्यांनी इतर कृत्य पण चालू करायचा त्यांचा प्रयत्न आहे। हे कुठेतरी थांबायला पाहिजेत। आणि हे त्यांना काय ऑर्डर आलेली नाही, काय नाही, फक्त बलाचा वापर करून इथे ते आलेले आहेत। हा बलाचा वापर आम्ही कधी पण सहन करणार नाही। आणि हा बलाचा जर वापर करतो, हा भूमिपत्र कधीच ऐकणार नाही। आणि या भूमिपत्राला न्याय पाहिजे। आमच्या वडिलोपार्जित जागा आहे, तर इथे आम्ही आमचा कब्जा आहे, सगळं आमचं आहे। कोर्टात केस चालू आहे, तरीही अशी काय कुठलीही ऑर्डर नाही आहे की जे बारसकर आहेत त्यांनी जबरदस्ती इथे येऊन पोलिसांचा वापर करून, बलाचा वापर करून इतर माणसांना आणून जबरदस्तीने ते आमच्या प्लॉटमध्ये घुसतात। याच्या आधीही प्रयत्न केला होता आणि हा बघा, आणि आधीही प्रयत्न केला होता, ते आताही प्रयत्न करतायत परत एकदा। आता तर त्यांना कोर्टाने असं काही सांगितलं नाही की जागा तुमची, ही जागा कुठे आहे ते त्यांची जागा त्यांनाच माहीत नाही आहे ॲक्च्युली। आणि ते इथे घुसाचा प्रयत्न करतात। आता तर मागे बघाल तर लाईव्ह असेल तर बघा, ते कंटेनर वगैरे घेऊन येत आहेत। कोर्टाची ऑर्डर अशी आहे की म्हणजे एक्झिबिट 5 पास झालेला आहे, त्याच्यात असं कुठे लिहिलेलं नाही की त्यांनी इथे यावं, कंटेनर लावावं का काय करावं, असं कुठेच लिहिलं नाही। कब्जा करावा असं कुठेच लिहिलं नाही आहे। आणि कब्जा आमचा आहे आणि आमचाच राहील, हे आमचं ठाम मत आहे। आणि जर आमचा काय पुढे पोलिसांच्या ते मदत घेत आहेत, पोलीस त्यांना मदत करत आहेत आणि कोर्टात हायकोर्टात चालू असतानाही ते त्यांना आम्हाला हकलत आहेत आणि त्यांना एंट्री देत आहेत या प्लॉटमध्ये। हे आमचं म्हणणं आहे, हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही इथून हलणार नाही। जीव गेला तरी चालेल, पण आम्ही इथून हलणार नाही। सीताराम बारसकर यांचा नातू आहे। ही जागा आमच्या आजोबांनी गेले 50 वर्ष आधी घेतली आहे। कागदपत्र सगळे आमच्याकडे आहेत आणि योग्य वेळी आम्ही कोर्टात जाऊन कोर्टाने आमच्या बाजूनी निकाल दिला आहे। ही जागा अत्याधिक ही जागा उघडी होती। ही सगळी अगर ते म्हणत असतात त्यांची जागा असेल, मग हे सगळं कृत्य करायचं, रातोरात यायचं, हे सगळं तुम्ही आज जाऊन बघा, हे सगळं बांधलं गेलं आहे, हे सगळं शेड केलं आहे, हे सगळं नंतर केलं आहे। मला सांगा 50 वर्ष ही मंडळी का झोपली होती का? आणि आम्हाला दुसरी जागा हडप करायची असती तर आम्ही इथे येऊन पहिलंच केलं असतं। आमची जागा आम्ही सगळं पुरावा सकट सगळं दिलं आहे। ULC ऑर्डर आहे, नंतर TLRची ऑर्डर आहे 2008 आणि इतरची। आताही जे इकडचं न्यायिक कोर्ट आहे त्याचीही ऑर्डर आहे आणि ऑर्डर क्लिअर कट दिला आहे की त्यांनी आम्हाला इथे रिस्ट्रेन करायचं नाही। त्यांनी येऊन आतमध्ये कब्जा केला आहे, तो चुकीचा आहे। आणि नंतर मग गाववाले असल्या कारणाने माझ्या आजोबांनी घेतलेली जागा 50 वर्ष आधीची जागा, ती जागा आम्ही प्रूव्ह करायची की आमची नाही आहे। आणि हे सगळं मॉब आणायचा, हे लोकांना उभं करायचं। आम्ही पण शिकलेली मंडळी आहोत आणि हे सगळ्या गोष्टी करताना हे सगळे दादागिरी करायची, लोकल करायची। अरे हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कायद्याचा कार्यक्रम आहे। त्यांनी जो काय उद्या कोर्ट ऑर्डर आणली तर ती आम्ही मान्य करू, पण आजची जी कोर्ट ऑर्डर आहे ही लोक मध्ये अडथळा करून कोर्टचा अवमान करतायत। त्यांना त्वरित या सगळ्या गोष्टी थांबवावा, त्यांनी कोर्टात जावे आणि कोर्टात जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य